हॅलो मास तुम्हाला पशुपक्षी आणि वाघून याची गोष्ट सांगणार आहे. तर मग एक होतं जंगल आणि जंगलामध्ये राहत होते पक्षी प्राणी. तर माहिती आहे का तुम्हाला त्या जंगलात एक वाघून पण राहत होता. सगळे प्राणी विरोध भांडण की सुखाने राहत होते. कोणाशीच भांडण नाही करत असे. तर मग पण सुतार पक्षी जेव्हा झाडाला पाळलं हत्तीला, तर मग असं खूप मोठा एक भांडण झालं पशुपक्षी आणि प्राण्यांमध्ये. तर मग इकडे पशु म्हणजे प्राणी म्हणत होते शिंगाने शेपटीवरती करून की आम्हीच महान आहे. मग इकडे पक्षी आपले पंख फडफडून म्हणाले आम्हीच महान आहे. झालं भांडण सुरू. तर मग भांडण मारामारी खूपच खूपच भांडण सुरू झालं होतं. पण हे भांडणमध्ये वटवाघूळ जो असतो ना तो वरती तर झोका घेत होता. तर मग हे बघून पक्षाला त्याचा खूप राग आला. तर मग पक्षीचा सेनापती म्हणतो हे काय आमच्यासारखं असूनही फक्त तू बघतोयस. तर मग इतनी भयंकर लढाई सुरू आहे. याने म्हणायचं सवाल आहे. तर आणि तू असा झोका घेतोय मूळ केने चालणार आमच्या सोबत चल त्या पशु आता आपलं घर. पण वटवाघूळ म्हणतो बुद्धू आहे ना, मी कसं पशु पर हमला करू शकतो. माझ्या चेहरा बघा, मला आहे का तुमच्यासारखी चोच. विरोध चोचचा कोई पक्षी असतो का भला. आणि मग पशु आहे पशु असं बोलून तो वटवाघूळ स्वतःच हसायला लागतो आणि पक्षी आपले पंख फडफडत तिथून निघून जातात. तर मग इथल्यामध्ये पशुचा कप्तान तिथे आला. तो म्हटला बाबा तू आमचा आहेस, आमच्यासाठी त्या फालतू पक्ष्यांना मार, त्यांचा सर्वनाश कर. मग वटवाघूळने त्या कप्तानकडे बघितलं आणि म्हणाला अरे कप्तान बुद्धू हे तू बुद्धू या तू मला पशु समजतोस का. हे बघ माझे पंख पंख मला पशु बघितलाय का कधी. मी पक्षीचे मी बरं त्याचा सामना करू शकतो. जा जा तू. तर मग पशुले राग आला आणि त्याला सोडून निघाले. इकडे उजवणे सुरूच होती. कोणी जिंकत पण होता आणि कोणी हारत पण होता. खूप वाईट हाल झाली होती. मुख्यमंत्रीची वेळ आली होती. मग पशु पक्षी प्राणी यांनी बसून विचार केला, चर्चा केली. त्यांनी बोलून निश्चय केलं की पशु झाडाच्या खाली राहतील आणि पक्षी झाडाच्या वरती. येत तर सगळे पाणी सगळे पक्षी उडून झाडाला जाऊन बसतात. पण तो वटवाघूळ तिथेच झुलत होता. तर मग पक्षी म्हणते अरे तू पशु आहे पशु, त्यानंतर आम्ही तुला मारून खाली पाडणार, जा जा जा. तर मग तो वटवाघूळ घाबरला. उडून तो पशूंकडे जाऊ लागला. तर पशुच्या कप्तान त्याच्याकडे येताना म्हणाला अरे तू पक्षी जा जा आमच्या जवळ आलं तर आम्ही तुला मारून टाकू. मग त्या वटवाघूळची खरंच प्रॉब्लेम झाला त्याच्यासाठी. मग तो ना झाडाच्या वरच्या राहिला ना खालच्या बेचारा, त्याला कुठे असायला जागा नाही मिळाली, कुठे जागा नाही मिळाली. मग शेवटी तो एका अंधारे गुहेमध्ये चालला जातो. आणि मग आजपर्यंत वटवाघूळ अंधारातच राहतं. अशी होती पशुपक्षी आणि वटवाघूळ याची गोष्ट. बाय.